नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे देवपूजेपासून. तर सकाळी सकाळी देवपूजा होत नाही माझ्याकडनं. देवपूजा करायला मला 8:30 9च वाजतात. 9च्या पुढेच देवपूजा होती, कारण की सकाळची मुलांचे टिफिन असतात. मुलांना म्हणजे मुलीला कॉलेजला सोडायचं असतं, मुलाला स्कूलला सोडायचं असतं. दोघांचे टायमिंग वेगवेगळे आहेत. तर हे बघा, आता मी देवपूजा करायला घेतली आहे. सगळे देव रिकामी करते देवाऱ्यातून. देवाला पूर्ण देव वगैरे बाहेर काढून मला साफसफाई करायला लागते. फक्त उतरण काढत नाही मी. उतरण फक्त पौर्णिमा मी चेंज करत असते, त्यामुळे ते हलवत नाही. आणि आता हे सगळं फोटो वगैरे सगळे पुसून घेतलेत. सगळ्या मूर्त्या वगैरे पुसून सगळे देव वगैरे व्यवस्थित सगळे लावलेत. सगळे देव व्यवस्थित मांडलेत. आणि सगळ्यांना फुलं वगैरे वाहिली, अगरबत्ती वगैरे सगळं धूप अगरबत्ती करते आता. आणि अमावस्या असल्यामुळे जरा आज अमावस्या पण आहे ना, त्याच्यामुळे अमावस्या असल्यामुळे थोडासा वेळ लागतो देवपूजा वगैरे करायला. तर हे बघा, आता अगरबत्ती आणि धूप दाखवते आहे मी. आणि अजून मला उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे. आज अमावस्या असते ना, त्याच्यामुळे मी करत असते. अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन करत असते उंबरठ्याचं. हे बघा, कोपऱ्यामध्ये जे ठेवलेलं आहे ना, ते शंकराची पिंड आहे आणि त्याच्यावरती अभिषेक होत असतो दिवसभर घरामध्ये. हे माझं रोजचं चालू असतं. खाली तामान आहे मोठं. आणि आता इथे मी बाहेर आले दारामध्ये, आणि इथे मी आता हळदीचं लेपन करायला घेतले. हे माझ्याकडे अमावस्या पौर्णिमा, गुरुवार शुक्रवार अशा टायमाला करत असते मी. मंगळवार वगैरे असं चालू असतं. आणि रांगोळी तर काही रोजच असते दारामध्ये. छोटीशी रांगोळी काढत असते एक साईडला कोपऱ्यामध्ये, कारण की कसं आहे ना, की बाकी काही नाही जमलं तरी छोटीशी रांगोळी दारामध्ये असणं चांगलं असतं. त्याच्यामुळे हे बघा, रांगोळी असती, रोज दिवा लावलेला असतो दारामध्ये, अगरबत्ती लावलेली असती. असं छानपैकी मी हळदीचं लेपन केले उंबऱ्यामध्ये. आणि आता करायचं आहे मला स्वयंपाक म्हणजे काय करायचं आहे, चपात्या करायच्या होत्या शिल्लक राहिलेल्या, आणि कुकर लावायचा होता. तर सकाळी मी नाश्त्यापुरत्या आणि टिफिनपुरत्या चपात्या केल्या. आता मला दुपारच्या जेवणाची चपाती करायच्या होत्या, 5-6 चपात्या करायच्या होत्या. आणि डाळ भाताचा कुकर लावायचा होता. तर आता बघा, चपात्या माझ्या करून झाल्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्यात मी आता. आणि आता कुकर लावायला घेतला आहे, कारण की गरम गरम कुकर कसं आहे, डाळ भात आता हिवाळा असल्यामुळे गरम गरम वरण भात बरा वाटतो. तर तुम्हाला माझा आजचा मिनी व्लॉग कसा वाटला? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.